एकटा हॅरी ब्रूक पाकिस्तानला लढला आणि पूर्ण सामना एकट्याच्या जीवावर जिंकून दिला. आता पाकिस्तान वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. तरीही त्यांचा कर्णधार सलमान आगा हरल्यानंतर हसून हसून बोलताना दिसला. मग काय म्हणाला सलमान आगा? पराभवाचं खापर कुणावर फोडलं आणि पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी कशी राहिली? चला थोडक्यात पाहूया. नमस्कार, मी अक्षय. T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 2 विकेट राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंड सेमीफायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली. पाकिस्तानने दिलेल्या 164 धावांचा पाठलाग करून हा सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार हॅरी ब्रूक ठरला, कारण त्याने 100 धावांची मॅच विनिंग खेळी केली. मग आता सलमान आगा नेमकं काय म्हणाला? सामना हरल्यानंतर सलमान आगा हसून हसून बोलताना दिसला. आमची सुरुवात चांगली झाली, पण आम्हाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. दिवसाच्या शेवटी कधीकधी तुम्हाला विरोधी संघाला श्रेय द्यावे लागते. हॅरी ब्रूकने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती उत्कृष्ट होती. त्याने आमच्याकडून खेळ पूर्णपणे हिरावून घेतला, असे सलमान आगा म्हणाला. पुढं साहिबजादा फरहानने या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात खरोखरच चांगली फलंदाजी केली आहे आणि गेल्या 6-7 महिन्यात आमच्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दुर्दैवाने इतर फलंदाजाने आम्हाला हवी तशी कामगिरी केलेली नाही, असे म्हणत त्याने पराभवाचे खापर फलंदाजावर फोडलं. कारण या संपूर्ण स्पर्धेत सायम अयूबचा खेळ अक्षरशः निराशाजनक राहिला आहे. 7 डावांमध्ये त्याने फक्त 93 धावा, त्यासुद्धा 13.3च्या अत्यंत साधारण सरासरीने केल्या. तसेच पाकिस्तानचा पोस्टर बॉय आणि रन मशीन म्हणून ओळखला जाणारा बाबर आझम या T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर फ्लॉप ठरलाय. तर स्वतः कर्णधार सलमान आगा सुद्धा वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करू शकला नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता पाकिस्तानच्या गोलंदाजीवर बोलताना सलमान आगा म्हणाला, मला वाटले की आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. शाहीन आफ्रिदीने धारदार गोलंदाजी केली. त्याच्याकडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे आणि तो त्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आज त्याने ती कामगिरी केली. इंग्लंड हुशार होती. त्यांनी जास्त आक्रमक हल्ला केला नाही. त्यांनी फक्त चांगले स्ट्राईक रोटेशन केले. तरी उस्मान तारिकने चांगली गोलंदाजी करत जेव्हा जेव्हा ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तेव्हा 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. आता आम्हाला फक्त वाट पाहावी लागणार आहे. इतर निकाल कसे जातात ते आमच्या मनाप्रमाणे जावोत. आम्हाला श्रीलंकेविरुद्ध जिंकावे लागेल, असे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या समीकरणावर सलमान आगा म्हणाला. पण खरा प्रश्न असा आहे, कर्णधार फ्लॉप, बाबर आझम सुपर फ्लॉप ठरतोय. टीममध्ये कॉम्बिनेशन आणि जबाबदारीची कमी. आता श्रीलंकेविरुद्ध जिंकली तरी ही टीम खरंच सेमीफायनलसाठी तयार आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.